आज वाढत्या लोकसंख्येसह बेरोजगारीची समस्या सर्वांना भेडसावत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत हा एक तरुण देश आहे आणि या देशामध्ये जवळपास 60% जनता ही 35 ते 30 वर्षाच्या दरम्यानची आहे। म्हणजे जे आपला तरुण देश आहे या तरुण देशामध्ये जी 60% लोकसंख्या आहे त्या 60% लोकसंख्येमधील जवळपास 50% लोक म्हणजे जे 30 ते 35 वर्षाचे जे लोक आहेत ते सर्व 30 ते 35 वर्षाचे जे मुलं आहेत सध्याचे ते सर्व बेरोजगार आहेत आणि ही बेरोजगारीची समस्या ज्यामुळे उत्पन्न झाली त्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट कंपनीज आहेत। आता तुम्ही म्हणाल हे कसं काय विरोधाभास आहे? कॉर्पोरेट कंपनीज तर आपल्याला काम देत आहे, ज्या कंपनीज आल्यानंतर आपल्याला काहीतरी काम मिळतं आहे हे आपल्याला वाटतं, पण तशा प्रकारचं कुठलीही गोष्ट होत नाही आहे। कॉर्पोरेट कंपनीजमुळे आपल्यातली बेरोजगारी वाढते आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आता याच्या मागचं कारण काय? ज्या दोन पायावर आपण दोन हातांना चांगल्या प्रकारचं काम करू शकत होतो, स्वतःच्या आत्मविश्वासानं आपण उभं राहू शकत होतं, त्यासाठी आपला आत्मविश्वास गव्हर्नमेंट घसरवत आहे आपला आणि त्या आत्मविश्वास घसरल्यानंतर तुम्हाला मग पर्याय काय? तर फक्त ह्या जे कॉर्पोरेट कंपनीज आहेत हा एकमेव पर्याय तरुणांसमोर आहे असं आपल्याला गव्हर्नमेंट सांगतं आहे। म्हणजे एका साईडनं सांगायचं आहे की रोजगार नाही आहे आणि दुसऱ्या साईडनं सांगायचं की आम्ही भरपूर प्रमाणात रोजगार निर्मिती करतोय। मग ह्या ज्या विरोधाभास गव्हर्नमेंटच तयार करते, एका साईडनं सांगते की रोजगाराची आम्ही संधी उपलब्ध करू, जेही गव्हर्नमेंट येईल ते सांगत असते रोजगाराची संधी उपलब्ध करू। म्हणजे तुमचं जे वोट बँक आहे ही वोट बँक या रोजगार सध्या बेरोजगारीवर चालते। आत्तापर्यंत चालली राम मंदिरावर, आतापर्यंत चालली धर्मावर, आता कशाच्या बेसवर चालते की पुढचा जो काळ आहे तो बेरोजगारीच्या बेसवर तुमचा हा जो वोट बँक आहे ही वोट बँक चालणार आहे। म्हणजे ह्या ज्या कॉर्पोरेट कंपनीज आहेत ह्या कॉर्पोरेट कंपनीजमुळेच आपला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगारी वाढली। हे बोलताना वाक्य ऐकताना वाक्य तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल पण ही खरी रियालिटी आहे। कारण ह्या कंपन्या तुम्हाला काय करतात की या कंपन्यांना तुमचे जे छोटे छोटे उद्योग आहेत या कॉर्पोरेट कंपनीजना सर्व निस्तनाबूत करून टाकले आहेत। त्याच्यामुळे आपली जी गावची मुलं आहेत, आपली जी खेड्यापाड्याची मुलं आहेत किंवा आपली जी छोट्या शहरामधली मुलं आहेत त्या मुलांना सध्या हाताला काम नाही आहे। म्हणजे या कंपनीजनं आपले जे छोटे मोठे धंदे आहेत ते सर्व काय केले? बंद करून टाकलेत। मग आपले बंद का केले, कशा प्रकारे बंद झाले? तर याला गव्हर्नमेंट जबाबदार आहे। गव्हर्नमेंट आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रोव्हिजन्स नाही आहे गव्हर्नमेंटमध्ये की जे छोटे धंदे उभे राहू शकेल किंवा तरुणांना कुठल्या प्रकारचा रोजगार निर्मितीसाठी काहीतरी त्यांचं फंडिंग करू शकेल अशा प्रकारचं कुठलं नाही, एखादी स्कीम नाही आहे। जरी स्कीम असली तरीही आपले सामान्य लोक काय करतात? एक छोटीशी गोष्ट करतात, आपल्याला रोजगार निर्मिती करायची मोटिवेशन्स खूप सारे आपल्या आजूबाजूला मोटिवेट करणारे खूप सारे लोक असतात। अरे 21 वर्षात झाला, अरे 25 वर्षात झाला, अरे 30 वर्षात झाला, काय कमावतोस, बापाच्या जीवावर जगतोस का? अशा प्रकारचे जे मोटिवेशन करणारे लोक आहेत हे वेगळे आणि आपण स्वतः दुसऱ्याचं काहीतरी व्हिडिओ ऐकून दुसऱ्याचे 2-4 पुस्तकं वाचून आपण स्वतः मोटिवेट होऊ शकतो, जेणेकरून आपण मोटिवेट होतो आणि काय करतो की काहीतरी नवीन उद्योगधंदा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो। पण हा उद्योगधंदा करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, त्याच्या पुढचं कारण सांगतोय की जेही धंदे आपण उभे केले ते संपूर्ण धंद्यामधले जवळपास 90% जे धंदे असतात ज्याला आपण काम म्हणतो किंवा ज्याला आपण व्यवसाय म्हणून किंवा बिझनेस म्हणून, तुमचा मुलगा काय करते तर बिझनेस करतो। मग हे जे बिझनेस असते यांचे बिझनेस चालतात कुठपर्यंत? फक्त लग्न होईपर्यंत। एकदा लग्न झाले की बिझनेस सगळे कोलॅप्स होतात सर्वांचे। मग हे का होतं? कारण त्याच्यासाठी जे बिझनेस करण्यासाठी जे पोटेन्शियल आवश्यक असते, मी पोटेन्शियल 2 प्रकारचं म्हणतोय। स्वतःचा एक आत्मविश्वास हे एक पोटेन्शियल आहे आणि दुसरं पोटेन्शियल म्हणजे मनीबाई। म्हणजे हा जो मनीबाई आहे, जो पैसा असतो हा पैसा सर्वात महत्त्वाचा असतो आणि तो पैसा पुरेसा आपल्यापर्यंत नसतो। मग आपण हा पैसा मिळवतो कुठून? तर हा पैसा आपण मिळवत असतो बँकेकडून आणि बँका आपल्याला तर काही फुकट पैसा देत नाही। आपण काही कॉर्पोरेट कंपनीज नाहीत, कॉर्पोरेट कंपनीजला 0% पैसा पुरवला जातं, फंडिंग केलं जातं, त्यांना कुठल्या प्रकारे ते वापस रिफंड करायचं अशा प्रकारची जबरदस्ती त्यांच्यावर नसते। तुम्हाला माहीत आहे खूप सारे उदाहरणं आपण पाहतो, यानं तुम्हाला चुना लावला तो परदेशात पळून गेला, त्यानं तुम्हाला चुना लावला तो परदेशात पळून गेला, अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी आपण ऐकत असतो, पेपरमध्ये वाचत असतो। मग याचा फरक त्यांना पडत नाही, त्या कॉर्पोरेट कंपनीजना पडत नाही, त्यांचा फरक तुम्हाला पडतो। तुम्ही स्वतःचे घरचे दागदागिने कंपनींना बँकेसना देतात,
तिथून गोल्ड लोन घेता, काहीतरी छोटासा उद्योग चालू करता, चहाची टपरी चालू करता, पानपट्टी चालू करता, किंवा कुठला कपड्याचं दुकान चालू करता, वगैरे वगैरे सगळे छोटे मोठे बिझनेस. मी तुमच्या लोकल लेवलवर बोलतोय. नंतर नाही काही एवढं, बँक तुम्हाला तसं म्हणत नाही, तुम्हाला बघून काही तुमच्या कामाला बघून तुम्हाला पैसा देत नाही. बँक काय करते, तुम्हाला जास्तीत आत्ताचं बघतोय मी फॅड आपला मुद्रा लोनचं, बहुतांश लोक त्या मुद्रा लोनच्या मागं पडतात. अरे त्याचा व्याजदर बघा किती आहे मुद्रा लोनचं, आणि कशा प्रकारे रिफंड करसाल तुम्ही. तुमच्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये दिले जाते आणि त्याचे 1.5 लाख वसूल केले जातात. अरे तुमच्या धंद्याला बघून तुम्हाला ते फंडिंग केलं जात नसते. बँक तुम्हाला तशा प्रकारची फंडिंग करत नाही, तशा प्रकारचं लोन तुम्हाला देत नसतं. बँक काय करते, बँक तुमचा उद्योग जर 10,000चा असेल तर तुम्हाला 10,000चे 15,000 देतील. पण त्याला माहीत असते ना, त्याला माहीत असते की हा तुम्हाला कर्जपूर्ती करू शकणार नाही. त्यासाठी ते काय करते, मॉर्गेज नावाची सिस्टीम तिथं असते. मग तुमची जमीन मॉर्गेज केलं जाते, तुमचं घर मॉर्गेज केलं जाते. म्हणजे तुमच्यावर विश्वास नाही, तुमच्या धंद्यावर विश्वास नाही. त्यांना माहीत असते, मराठी माणूस आहे, त्यांना माहीत असते ह्या कॅटेगरीज आहे, याला धंदा जमणार नाही. तुम्ही काही गुजराती किंवा मारवाडी नाही आहे. मी स्पेशली कुठली कास घेऊन बोलतो नाही, उलट त्यांचा मोठेपण आहे. गुजराती आणि मारवाडी जशा प्रकारे धंदा करू शकतात तशा प्रकारचा धंदा आजपर्यंत आपल्या इकडचा कुठलाही मनुष्य करू शकला नाही. मी तर म्हणतो त्यांच्या रक्तात आहे. मान्य करायला पाहिजे, आपण त्याच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे. आपले लोक काय करतात, आपण त्यांच्याकडे शिकत नाही, आपण त्यांना शिव्या देतात. अरे कंजूस, अशा प्रकारचं काहीतरी त्यांना बोलतो. अरे पण ते कंजूसपणा करू करू पायी जमा करून ते स्वतःचा बिझनेस करतात. आपल्या इकडे मोठेपणा असतो, अरे भाऊ घेऊन जा ना, देता येते, पुढच्या महिन्याला द्या. तुमचा बिझनेस 10 दिवसात तुमचे मित्र कंपनी, तुमचे नातेवाईक, तुमचे आले गेले सगळे बसून टाकतात. आणि मग उरलेलं तुमच्यावर असते ते फक्त कर्ज. मग हे कर्ज फेडण्यात तुमचे राहिलेले दिवस निघून जातात. म्हणजे जे घेतलेलं कर्ज असतं, एखादं तुम्हाला बिझनेस चालू करण्यासाठी तुम्ही घरावर कर्ज घेता किंवा जागेवर कर्ज घेता, शेतीवर कर्ज घेता. बँक हुशार असते, बँक तुमचं मॉर्गेज घेऊन तुम्हाला कर्ज देते. तुमच्यावर तिला भरोसा नाही आहे, तुमच्या धंदा करण्यावर तिला भरोसा नाही आहे. त्याचा भरोसा कशावर आहे, मॉर्गेजवर. म्हणजे डुबला तर डुबू दे, आपलीच कमाई वाढते. म्हणजे त्याला परत काय हर्रास करून आपल्याला ते वसूल करता आलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हे जे पैसा तुम्हाला घ्यायचा असतो, जे 1.5 लाख तुम्हाला मिळाले किंवा 2 लाख मिळाले, 2चे 2.5 भरा लागते, 3चे 5.5 भर वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात या. अरे बघा ना, तुम्हाला GST किती द्यावं लागते. GST 5% गव्हर्नमेंट घेऊन जाते, 30% त्या कंपन्याच घेऊन जातात. कमवायचं काय. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतोय. आजकाल आपण खूप सारे मोठमोठे मॉल्स बघतो, अपार्टमेंट बघतो. तुम्हाला माहीत आहे, हे बिल्डर्स लोक एवढा मोठा पैसा यांच्याकडून येतात कुठं. अरे तुमचा असतो तो, हाच पैसा तुमचाच. तुम्हाला माहीत आहे, एखादं छोटंसं अपार्टमेंट असते, एखादा बिझनेस असतो, तो अशा प्रकारचा अपार्टमेंट चालू करते, खूप सारे फ्लॅट्स काढतात, दुकानं काढते. याच्यामध्ये एक एक दुकान 50-50 लाखाचं विकते. पण कधी विकते, जेव्हा इथं जमिनीवर काहीच नसते. म्हणजे फक्त ब्ल्यूप्रिंट काढून, म्हणजे ब्ल्यूप्रिंट काढायची. एका दुकानाची किंमत 50 लाख ठेवते आणि त्यातलं जर तुम्हाला बुक करायचं असेल तर पहिल्यांदाच 20 लाख रुपये भरा. म्हणजे हे जे तुमच्यासोबत केलं जाते, म्हणजे ह्या तुमचाच 20 लाख रुपये वापरायचं, तुमचंच दुकान बांधून द्यायचं आणि तुम्हालाच विकायचं. याला म्हणतात बिझनेस. मग हे बिझनेस कोण करते, हे बिल्डर्स लोक करतात. अपार्टमेंट जे बांधून काढत असतात, जे मॉल्स वगैरे सगळे जे लोक असतात, ह्या सगळ्या गोष्टी अशा चालत असतात. मग तुमच्या ह्या कॉर्पोरेट कंपन्याच पण तुमच्याच जीवावर उभे असतात. छोटा शेअरमधला पैसा जमा करतात. तुम्हाला वाटते 10 रुपयाचा तर शेअर आहे, 100 रुपयाचा तर शेअर आहे, केले तर काय होते, भेटले तर 110 भेटते, 120 भेटते. अरे पण तुमचा तो पैसा गुंतून राहत आहे, तुमच्या भरोशावर तेच मोठे होत आहे आणि त्याच कॉर्पोरेट कंपन्या तुमच्याच जीवावर मोठ्या होऊन तुम्हालाच दाबतायत. म्हणजे तुम्ही साधा गोष्ट विचार करा. ही जी जागा खाली जागा होती, जी खाली जागा एखादा 50 लाखाला ज्याला विचारत नव्हतं कोणी, ते त्या जागेला 75 लाखात विकत घेतो. म्हणजे जी खाली जागा होती त्याच जागेतनी ते 50 लाखाचे 25 लाखाचे 10 दुकान काढते. झालं ना त्याचे 2 कोटी 2.5 कोटी. साधी गोष्ट असते, सिंपल गोष्ट. म्हणजे 75 लाखाचे 2.5 कोटी करण्याचं जबाबदारी कोणाची, या बिल्डर लोकांची. कोणाच्या जीवावर, तुमच्या जीवावर. तुमचाच पैसा, तुमचंच बुकिंग, आणि तुम्ही सुद्धा त्याचे शेवटपर्यंत मालकसुद्धा नसता पुरेपूर. बरोबर आहे. मग ह्या अशा प्रकारचे जे अपार्टमेंट्स बांधले जातात, बिल्डर्स लोक जे एवढा त्यांचं डोकं लावतात, हे त्यांचा बिझनेस समजतात त्याला. तुम्ही तशा प्रकारचा बिझनेस नाही. आणि तुम्हाला तशा प्रकारचा बिझनेस करण्यासाठी बँकसुद्धा तुम्हाला उभं करत नाही. सामान्य माणसाचा धंदा नाही.
तुम्हाला जे मोटिवेशन केलं ते अरे कोणीतरी आपण कुछ भी कर सकते, तुमच्यात पण दम आहे, तुम्ही पण करून दाखवा वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी जेव्हा ग्राउंड लेवलवर उतरतो आपण त्यावेळेस त्या ग्राउंड लेवलवर त्या कशा असतात, शून्य बनतात, त्याला कुठलीही किंमत राहत नाही. मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही, तुम्हाला रियालिटी जे सांगतोय, ग्राउंड लेवलची जी रियालिटी आहे ती ग्राउंड लेवलची रियालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे जे तुम्हाला दिलेलं मोटिवेशन, एखादं पुस्तक वाचून जर तुम्हाला मोटिवेशन मिळत असेल आणि त्याच्यातून तुम्हाला जर धंदा करायचा वाटत असेल तर ते चुकीची गोष्ट आहे. मोटिवेशन म्हणजे शहाण्याचा मूर्खपणा, सरळ सरळ आहे. कारण ते तुम्हाला मूर्ख बनण्याचं साधन आहे. तुम्हाला एखादी गोष्टीतनी गुंतवून ठेवण्याचं साधनसुद्धा म्हणजे मोटिवेशन असते. तुम्हाला माहिती आहे नव्या नवरीचे 9 दिवस तशा प्रकारे काय असते, आपला धंदा चालू होते. 9 दिवस आपण खूप जतपर्यंत बँकेचा पैसा आपल्यापर्यंत आहे, आपण घेतलेलं कर्ज आपल्यापाशी आहे, तिथपर्यंत आपण खूप सुखात असतो, आपला संसार खूप चांगला चालू असतो. पण जेव्हा हे नव्या नवरीचे 9 दिवस संपतात तेव्हा तिचा खरा वनवास सासुरवास चालू होत असतो. आणि तेव्हा कुठं आपल्या मार्केटमधली हालत त्याच्यावर जेव्हा बितते, पूर्ण ओझं त्याच्यावर पडते, त्यावेळेस तुम्हाला कळते म्हणजे बँकेचे हप्ते येतात, नवीन माल विकत घ्यायचा असतो, वसुली झालेली नसते. यावेळेस जेव्हा हा भार जेव्हा त्या संसाराचा त्याच्यावर पडतो, त्या बिझनेसचा त्याच्यावर पडतो, तेव्हा त्या नव्या नवरीचे 9 दिवस संपलेले असतात. मग आपण काय करतो, आपण संपूर्ण आपला बिझनेस देशोधडीला जाते. आणि तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगायची आहे, ह्या ज्या कॉर्पोरेट कंपन्याज आहेत, या कॉर्पोरेट कंपन्याज मोठमोठ्या पॉलिटिकल पार्टीजला फंडिंग करत असतात. त्याच कारणास्तव या कॉर्पोरेट कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार, कुठलंही सरकार असो, ते कोण्याही पार्टीचं असो, ते कुठलंही असो, ते सरकार करत असते. कारण इलेक्शनच्या टाईमला त्याला फंडिंग करण्याचं कामसुद्धा हे कॉर्पोरेट कंपन्याज करत असते. मग ह्या कॉर्पोरेट कंपन्याज तुम्हाला काय करतात, तुमच्याकडून जे फंडिंग केलं जाते, हेच फंडिंगमुळे इथं भ्रष्टाचार वाढत असतो. म्हणजे एखादं प्रॉडक्ट जर त्यांना मार्केटमध्ये आणायचं असेल तर दुसरं प्रॉडक्ट दाबायचं कसं हे त्यांना बरोबर पॉलिटिकल कंपनीजकडून कळलेलं असते. कॉर्पोरेट कंपनीजना जो पैसा मिळतो तो नॉन रिफंडेबल असतो आणि विदाऊट इंटरेस्टसुद्धा असतो. जो कोण अवेलेबल करून देते, पॉलिटिकल जे पार्टीज आहेत, कंपनी म्हटलं तरी चालेल, पॉलिटिकल पार्टीज जे आहेत त्याच तुम्हाला करून देत असतात. कारण तुम्हाला माहीत आहे आत्ताची जी कंडिशन बघतो गव्हर्नमेंटची, आपले RBI नाही सोडली आहे की नाही, त्यावर जास्त बोलायचं कारण नाही. तुम्हाला कुठलीही बँक सोडली नाही, सगळ्या बँक लुटल्या सगळ्या. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कोण करत असते, या पॉलिटिकल पार्टीज करा. यांना आपण कोणाला दोष देऊन चालत नसते. या सरकारनं नसतं केलं तर कुठल्या तरी दुसऱ्या सरकारनं तेच केलं असतं. कारण कसं आहे, येणारा जो जागतिक लेवलवरचा जो अजेंडा आहे, तो जागतिक लेवलवर तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला हे गोष्ट करणं आवश्यक होतं. काहीतरी नवीन करावं लागेल ना. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, हे बँकेचं कर्ज आहे, मॉर्गेज आहे, गोल्ड लोन आहे, हे कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून तुमच्याकडून घेतलेलं असते. कोलॅटरल मॉर्गेज जे बँक घेते तुमच्याकडून किंवा बँकेत जो तुम्हाला कर्ज देते, हे कोलॅटरल सिक्युरिटीच्या माध्यमातून देत असते. कॉर्पोरेट कंपन्यांना तशा प्रकारचं कुठलंही काही करायचं काम नसते, कुठलंही काही मॉर्गेज द्यायचं काम नसते त्यांना. मग हे तुम्ही समजलं पाहिजे. म्हणजे हा जो बिझनेस आहे, जे तरुण लोकांना चालू करायचा प्रयत्न केला आपल्या इकडचे, त्याचा बिझनेस का चालत नाही, त्याची कारणं हे आहेत की कॉर्पोरेट कंपन्याच तुम्हाला दाबत असतात. तुम्ही जे एखादा प्रॉडक्ट जर 20 रुपयाला तयार करताय, कॉर्पोरेटची कंपनी मोठ्या प्रमाणावर ते 15 रुपयाला विकायला आणते. तुम्ही काय टिकणार आहात त्यांच्या तोडीला? नाही टिकू शकत आपण. अरे साधं गोष्ट आहे ना, तुम्हाला माहीत आहे 1 लाख रुपयाची नोकरी करायला कोणी जर बाहेर जात असेल, तुम्हाला एक आताची सध्याची एज्युकेशनची कंडिशन तुम्हाला माहीत आहे. बहुतांश जण इंजिनिअरिंग करतात, काही जण ITI करतात. ITIवाल्याला 15,000 पगार भेटते, इंजिनिअरला 50,000 60,000 द्यायचं काम पडते. मग कंपनीमध्ये हा इंजिनियर 50,000 60,000 देऊन पानान पेंचेस घेऊन हिंडत नाही. पण ITIवाला 15,000च ते करायला तयार असते. किंवा त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट एक सांगतोय की जे जुने इंजिनियर्स असतात त्यांना पगार वाढवून द्यावा लागतो, त्यांचं पॅकेज वाढत जातं. मग त्यांच्यापेक्षा नवीन आलेले पोरं कधीही चांगले आहेत. मग ते 15,000 करायला तयार असते ना. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की ज्याला 80,000 पगार द्यायचा काम पडत होता, तिथं आता 15,000 20,000 रुपयाचे 3 पोरं जरी ठेवले तर त्याचे 20,000 आरामशीर वाचणार आहे त्याच्यावाले. मग कंपनीज ह्या विचार करतात, म्हणून तुम्ही बेरोजगार होत चालले. कंपनीत जे करतायत सध्या का करतायत की एकाला काढायचं, दुसऱ्याला घ्यायचं, जुन्याला काढायचं, नव्याला घ्यायचं. हे का चालू आहे, याचं कारण तेच आहे की नवीन याला 80,000 पगार द्यावा लागतो, जुन्याला 15,000 द्यावं लागते. मग 15,000 3 ठेवायचे ना, कायले एखादं काम करायचं, 20,000 तरी वाचू राहिले. मग हा जो फंडा आहे, हा फंडा कॉर्पोरेट कंपनीज चालून घेत आहे. म्हणून तुमच्याकडे बेरोजगारीचं सर्वात मोठं काय
लटकती तलवार तुमच्यावर आहे. आता महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की ह्या ज्या कॉर्पोरेट कंपनीज आहे, ह्या कॉर्पोरेट कंपनीज तुम्हाला धंद्यात उभ्या होऊ देत नाही. आणि करायचा असेल धंदा तर आमच्या संलग्न करा. म्हणजे तुम्हाला ते डीलरशिप देतील, तुम्हाला ते एजन्सीज देतील. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी डीलरशिप घेण्यासाठी किंवा एखादी एजन्सी घेण्यासाठी तुम्हाला 1-1 लाख रुपये 1.5 लाख रुपये त्यांच्यासाठी पहिल्यांदा तिथं काय ठेवावं लागतात, जमा ठेवावं लागते. त्याशिवाय तुम्हाला ते देत नाही. म्हणजे तुम्हाला एजन्सी आणि लीडरशिप करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्यांच्याकडून भरपूर प्रमाणात माल घ्यावा लागतो, तो आपल्या गोडाऊनला साठवा लागतो, नंतर ते विकला जाईल तेव्हा विकल्या जाईल. म्हणजे इतकी सगळी वाट तुम्हाला तिथपर्यंत आपला सामान्य माणूस पोचू शकत नाही. का पोचू शकत नाही सामान्यपासून? कारण माणसाजवळ, त्या सामान्य माणसाजवळ जर तेवढा पैसा असता तर त्यांना अशा प्रकारचं भाड्याची जागा घेऊन, भाड्याचे दुकान घेऊन, एखादी एजन्सी घेऊन अशा प्रकारची एवढी मोठी उलाढाल केलीच नसती ना. आयुष्यारामात घरी झोपला असता. पण ते का करते एवढं सगळं? त्याला कारण ते आहे की कारण त्याला काहीतरी कमवायचं असते, काहीतरी बिझनेस मार्केटमध्ये करून दाखवायचं असते, यासाठी तो सगळा उलाढाल करत असतो. कारण आपली समाजाची रचना तशी आहे, आपण जर खाली बसलो किंवा काहीच केलं नाही म्हणजे काय, तर तुम्ही काहीच कामाचे नाही, अशातला प्रकार असतो. त्याला थोडासाही वेळ देण्याचा आपण प्रयत्न करत नाही, त्याला त्याचा वेळ देत नाही आपण. पण लगेच तुझं कार्य तू झाला ना 25 वर्षाचा, मग काही कमावावं लागते तुला, त्याला तेवढं करावं लागेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीचं प्रेशर आपल्यावर येतं. आणि अशा प्रेशरमध्ये तो काहीतरी चुकीचे निर्णय घेतो, काहीतरी कर्जबाजारी होतो. म्हणजे छोट्या वयामध्ये कर्जबाजारी होऊन तो स्वतःला काय करतो, संपवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पहा, बँकेचे हप्ते ज्यावेळेस थकले होते लोकांचे लॉकडाऊनमध्ये, त्यावेळेस लोक अक्षरशः आत्महत्या करायला निघाले होते. बँक, तुम्हाला माहीत आहे की एक छोटीशी जागा असते, एखाद्या एकराची जागा आहे समजा, त्या एखाद्या एकराच्या जागेवर बँक तुम्हाला समजा जर 10 लाख रुपये कर्ज देत असेल आणि त्याची किंमत फक्त जर 7 लाख असेल तर बँक 10 लाख का देते? कारण त्याला ते आहे की ह्या ज्या प्रायव्हेट जे फंडिंग करणारे बँक्स असतात किंवा ह्या ज्या बँक्स असतात आपल्या, त्या बँक तुम्हाला 10 लाख का देतात? कारण त्याला माहीत आहे की 10 लाखाचे त्याला 1.5 लाख देणं, 15 लाख देणं आहे, 12 लाख देणं आहे. तो तेवढा देईपर्यंत त्याचे जे हप्ते लागते तेवढा त्याचा बिझनेस चालणार नाही. आणि जेव्हा बिझनेस चालणार, बिझनेस तर डुबणार आहे. आणि ज्याच्यावर तो मॉर्गेज ठेवून एखादा उलाढाल करत होता ते मॉर्गेजसुद्धा जाणार आहे. मग बँकसुद्धा सेटलमेंट करते, जाऊ द्या 12 लाख 13 लाखात जेव्हा झाले ते 13 लाखाचे तुम्ही 11 लाखच भरा, बाकीचे सेटलमेंट करू. अरे पण तुझे 10 लाख तर गेलेच, वरून 1 लाख वरचा गेला, इकडे बिझनेस ठप्प झाला. हे सगळा विचार आपण करत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे, या कॉर्पोरेट कंपनीजमुळे आणि या कॉर्पोरेट कंपनीचं जे सहाय्य या पॉलिटिकल पार्टीज नाही आणि पॉलिटिकल पार्टीजचं सहाय्य जे कॉर्पोरेट कंपन्याचं आहे, या दोघांच्या संलग्नतेमुळे आपण सध्या बेरोजगार आहोत. बेरोजगारीचं हे सर्वात मोठं कारण आहे. म्हणजे तुमची बेरोजगारी हे तुमच्यामुळे न असता, या लोकसंख्येमुळे न असता, हे बेरोजगारी आहे या कॉर्पोरेट कंपनीजमुळे. आपल्याला वाटते कंपनी झाल्यात म्हणजे आपल्याकडे नोकऱ्या वाढल्या, आपल्याला वाटते कंपनी झाल्या म्हणजे आपली बेरोजगारी कमी झाली. अरे चुकीची गोष्ट आहे. कंपनी देऊन किती लोकांना कामं देतील? इकडचे हजारो लोक तसेच बेरोजगार पडलेले आहेत. 10 लोक कंपनीजमध्ये चालले म्हणजे प्रत्येक गावातले 10 शिकलेले कंपनीत जाईल. अरे शिकासाठी त्याला तेवढा पैसा लागू राहिला ना, त्यासाठी त्याला काहीतरी ग्राउंड लेवलवर कमवावं लागेल. म्हणजे तुमचे उद्योगधंदे, छोटे छोटे उद्योगधंदे बंद पाडणे हा त्यांचा सर्वात मोठा उद्देश आहे आणि ते त्याच्यात सफल होत आहेत. मग त्यासाठी करायचं काय, याचा उपाय काय? तर याचा उपाय एकच आहे की स्वतःच्या जवळच्या जमिनी आहेत, त्या स्वतःच्या जवळच्या जमिनी ज्या योग्यरित्यानं जर वाहिल्या आणि तुम्ही जर छोटे धंदे जर स्वतःच्या जवळच्या इन्कमनं जर चालू करण्याचा प्रयत्न करत असाल तरच जमते. नाहीतर एक गड्डा खांदायचा आणि तो खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा डबल खांदायचा आणि त्याची माती याच्यात टाकायची, म्हणजे दुसरा तयार राहील तुमच्यासाठी. हे कुठली हुशारी आहे? म्हणजे एका बँकेचं कर्ज भरण्यासाठी दुसऱ्या बँकेचं कर्ज काढायचं, ते तिथून भरायचं, याच्याजवळ द्यायचं. तुम्हाला माहीत आहे आजकाल काय चालतं आहे? तसंच चालतं आहे. इकडचं घ्यायचं त्याला द्यायचं, त्याचं घ्यायचं त्याला द्यायचं. तुम्ही त्याच्यातच अडकून बसाल ना, आयुष्यभर त्यातून सुटणार नाही आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, हे जे तुमचं इकॉनॉमिक्स आहे, हे तुमचं इकॉनॉमिकल बॅलन्स हे तुम्हाला व्यवस्थित ठेवून जर धंदा तुम्हाला जर उभा करताय तसं स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या पैशावर तरच करा. नाहीतर दगडाचा देव करत बसू नका. तुम्हाला माहीत आहे, जर छोट्या छोट्या गोष्टी, तुम्हाला जर चायाची कॅन्टीन टाकायची असेल, एक्स्ट्रा एक गन घेऊन सुरुवात करा. मोठं तुम्हाला डेकोरेशन करून काही याचा चहा त्याचा चहा करून काही फायदा नसतो. तुम्हाला माहीत आहे की इंजिनियर्सचा चाय, MBA चाय वगैरे वगैरे जे चाय तुमचे आले ते चाय काही कामाचे नाही आहे, जास्त दिवस चालत नसते. हे जे ट्रेंड आहे, हे ट्रेंड कुठलाही काही काळात चालतो.
डबल त्याला कोणी विचारत नाही, पण जे आपली गावची टपरी असते ते नेहमीसाठी जच्च्या तशी चालत असते. तुम्ही 2 दिवस करून बघसाल प्रेमाचा चहा, 2 दिवस करसाल तुमचा MBA चाय, 2 दिवस करसाल CA चाय, जे असेल ते लय मोठे चाय आले तुमचे. मग हे चाय काही कामाचे नाहीत, काही दिवसच चालणार आहे, परत त्याला कोणी विचारणार नाही. एक उदाहरण देतोय फक्त, बाकी टार्गेट करत नाही कोणाला. फक्त एक लक्षात घ्या की हे जे तुम्ही करतायत ते चांगल्या प्रकारची सुरुवात आहे, इनोव्हेशन आहे, चांगलं आहे, काही याच्यात काही वाईट नाही, पण हेच सातत्य ठेवत चला. जर सातत्य ठेवसाल कुठल्याही कामात तरच यश मिळेल. आणि तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा असा बिझनेस करायचा असेल तो छोट्यापासून सुरुवात करा, तरच मोठे व्हाल. डायरेक्ट जर मोठी झेप करत असाल तर तुम्ही सामान्य माणसं आहात, हे लक्षात ठेवा, हे विसरू नका. आपल्याला म्हणतात की अंथरूण पाहून पाय पसरवले जातात, तर आपण मग त्याच्यावर मन काढली, अंथरूण पाहून पाय काय पसरायचे, मी माझ्या पायानुसार माझ्या हाईटनुसार मी अंथरूण बनवेल, हे चिवत्यानंदन आहे सगळे हे जे म्हणतात ते. ॲक्च्युली जेव्हा आपण ग्राउंडवर उतरतो, ॲक्च्युअल जेव्हा आपण परिस्थितीशी खेळत असतो, त्यावेळेस जी गोष्ट आपल्याला जे सांगितली अंथरूण पाहून पाय पसरावे, तीच महत्त्वाची गोष्ट असते. आपले पाय अंथरूण पाहूनच पसरायचे आहे, पण उद्दिष्ट आपल्याला मोठा बेड करता आला पाहिजे, मोठं पांघरून घेता आला पाहिजे, असं करायचं आहे. हेच लक्षात ठेवा. तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नका. मोटिवेशन जे तुम्हाला मिळतं ते मोटिवेशन चुकीच्या मार्गाने घेऊ नका, कारण मोटिवेशन हा शहाण्यांचा मूर्खपणा असतो, हे लक्षात ठेवा. शहाण्या माणसाला कुठल्याही मोटिवेशनची आवश्यकता नसते, म्हणजे नसते. त्याला आवश्यकता असते ती मार्गदर्शनाची. मोटिवेशन तुम्हाला मार्गदर्शन नाही करू शकत. हां, मोटिवेशनमधून तुम्ही जर मार्गदर्शन घेत असाल, त्याची दुसरी बाजू जर पाहा असाल तर ठीक, नाहीतर मोटिवेशन तुम्हाला तुमचा मार्ग चुकीच्या दिशेने नेतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. कारण तुम्हाला करायचं असते एक आणि तुम्ही बघता दुसरंच. अरे नाही MBA चाय, त्यानं काय इंजिनिअरिंग सोडली, MBA सोडला आणि चहाचं दुकान टाकलं. अरे पण तुझ्यातली कॅपेबिलिटी होती, तू मार्केटिंग चांगल्या प्रकारे करू शकत होता, मग तू MBA का नाही, MBAच्याच फील्डमध्ये का पुढे गेला नाही? काही गरज नव्हती तुला चहाची कॅन्टीन टाकायची, मोठा फेमस होणार होता, अशातला प्रकार नाही आहे. ते एखाद्यासाठी 100तल्या एखाद्यासाठी, लाखातल्या एखाद्यासाठी ठीक आहे, पण तुमच्या प्रत्येकाच्या दिशा या गोष्टीच्यानं बदलून देऊ नका. मोटिवेशनचा वेगळा अर्थ घेत बसू नका. म्हणजे तुम्हाला जे बिझनेस चालू करायचा आहे तो बिझनेस तुमच्या स्वतःच्या ग्राउंडपासून चालू करा. सामान्य माणसाला परवडन अशा प्रकारचा करा, जेणेकरून तुम्ही त्या सामान्य माणसामध्ये टिकून राहाल, तरच तो सामान्यांचा धंदा होऊ शकेल, सामान्यांचा व्यवसाय होऊ शकेल, सामान्यांचा बिझनेस होऊ शकेल. आलं लक्षात? तुम्हाला जर या कॉर्पोरेट कंपन्याच्या तोडीनं उभं राहायचं असेल तर तुम्हाला परत छोट्यापासून सुरुवात करावी लागेल. बस एवढंच बोलतो. बाकी तुम्ही सगळे मायबाप आहात. जय हिंद.